9 तारखेला कवठेमंकाळ येथे मोठ्या प्रमाणात श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यती होत आहेत आणि पैलवान चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांनी या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धांचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण समोरच पाहतो की 2 थार 2 फॉर्च्युनर आणि जवळजवळ 150हून अधिक दुचाकी हा या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण आणि प्रमुख वैशिष्ट्य आहे। ही सर्व बक्षीस आहेत, ही कुठलंही शोरूम नाही आहे, तर ही फक्त ही बक्षीस आहेत आणि ही बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होणारे आणि विजेत्यांनाही बक्षिसं डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहेत। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या स्पर्धांचं आयोजन सातत्यानं चंद्रहार पाटील हे करत असतात आणि यावर्षी स्वतः 9 तारखेला कवठेमंकाळ मनेराजोरी रोड या ठिकाणी जो रोड आहे त्या रोडवर हे मोठं मैदान होतं आहे। नेमकं हे मैदान कसं असणार आहे आपण चंद्रहार पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नेमकं हे मैदान कसं असणार आहे, कसं स्वरूप असणार आहे, किती सहभागी असतील? येणाऱ्या 9 तारखेला रविवारी जे आपलं श्रीनाथ केसरी म्हणून जे टायटलला नाव दिलेलं आहे आपण, या स्पर्धा शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिलं भव्य दिव्य अधिवेशन जवळजवळ 4 ते 5 लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहे। खरं तर बैलगाडी स्पर्धा म्हणजे शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आणि जे बैलगाडी स्पर्धेसाठी आपण जी मोठमोठी बक्षिसं ठेवलेली आहेत, थार असेल, फॉर्च्युनर असतील 2, 150 टू व्हीलर आणि 7 ट्रॅक्टर, अशा पद्धतीने भव्य दिव्य अशी बक्षिसं ठेवली आहेत। त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे, जेवढी बक्षिसं मोठी असतील तेवढी बैलांना किंमत जास्त मिळते। आज बैलांची खरेदी विक्रीचे व्यवहार जर आपण बघितले तर आमची श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये जवळजवळ 100 कोटींची उलाढाल झालेली आहे आणि खरंखर हे शेतकऱ्यांचं अर्थचक्र नवीन तयार झालेलं आहे। शेतकऱ्यांसाठी पॅरलर अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते बैलगाडी स्पर्धेतून, हे आम्हाला खरंखर दाखवून द्यायचं होतं शिवसेना पक्षाला आणि हे खरंखर आज हे सत्यात उतरलेलं आहे। आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून मी अगदी पुराव्यानिशी आपल्याला हे सर्व दाखवू शकतो की 100 कोटींची उलाढाल शेतकरी वर्गामध्ये, ज्या लहान खोंडाची आदत खोंडाची किंमत 50,000हून 5 लाखापर्यंत आज पोचलेली आहे। 5 लाखाचा जो बैल होता तो आज 25 लाखापर्यंत त्याची मागणी आलेली आहे। त्यामुळे हे नवीन अर्थचक्र तयार झालेलं आहे शेतकरी वर्गामध्ये। येणाऱ्या काळामध्ये म्हणजे शिवसेना पक्षानं जे पाऊल उचललं आहे धाडसीच, हे खरंखर हे एवढी मोठी बक्षिसं लावणं किंवा एवढ्या मोठ्या स्पर्धा घेणं हे खरं धाडसाचं काम आहे। हे धाडसाचं काम शिवसेना पक्षाच्या वतीनं जे बैलगाडी संघटनेनं केलेलं आहे आमच्या, ते खरंखर येणाऱ्या काळामध्ये अनेक पक्षांनी करावं, अनेकांनी करावं ह्या गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टीतून शेतकऱ्यांचा फायदा होतो आहे ह्या गोष्टी अनेकांनी कराव्यात। बैलगाडी स्पर्धेला जास्तीत जास्त चालना मिळावी एवढंच आवाहन करतो। अधिवेशनाला कोण कोण येणार आहे? त्या अधिवेशनासाठी आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीनं उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, त्याच पद्धतीनं आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर व पक्षाचे अनेक खासदार, आमदार, पदाधिकारी या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिले की 9 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या बैलगाडी शर्यती होतात आणि त्याच ठिकाणी शिवसेना बैलगाडी विभागाचं हे अधिवेशनसुद्धा होतं आणि जवळजवळ 4 ते 5 लाख शेतकरी या मैदानासाठी येतील आणि या अधिवेशनासाठी येतील असा दावा आणि अशी अपेक्षा पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, विटा।